पाऊस गारपिटीनं नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुधखेड गावात शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। सध्या उन्हाळा कांदा काढणीचे दिवस सुरू आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला तयार केलेला कांदा शेतातच पूर्णपणे भिजून गेलाय। त्यामुळे आता कांद्याला बाजारात कोणी घेणार देखील नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी अगदी जपलेला कांदा महागडी औषधं फवारणी करून तो तयार केलेला मात्र निसर्गानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय। बळीराजा हवालदिल झालेला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत नुकसानीची भरपाई द्यावी अशी हाक प्रशासनाला दिलेली आहे। या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खऱ्या अर्थानं हिरावून घेण्याचं काम या वादळानं आणि या पावसानं काल केलंय। आणि जो कांदा आता हे तुम्ही बघताय, शासनानं सांगावं हा कांदा मार्केटमध्ये जाईल आणि तो विकला जाईल आणि त्याचे 2 रुपये या शेतकऱ्याच्या पदरात पडतील अशी अवस्था आहे का? या शासनानं यावं, बघावं। आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने हे शासन राजकारण करते, हा देश कृषी प्रधान आहे असं गवगवाट करते, पण या कृषी प्रधान देशामध्ये या शेतकरी राजाची खऱ्या अर्थानं काय अवहेलना होत आहे हे बघण्यासारखं आहे। कारण हा पाऊस झालाय, काल ह्या कांद्याचं काढणीचं काम चालू होतं आणि हा कांदा आज काढून मार्केटमध्ये गेला असता या शेतकऱ्याला 2 रुपये पदरात पडले असते, परंतु काल या गारांच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या एकही रुपया खऱ्या अर्थानं पदरात पडणार नाही। याचमुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय। वारंवार शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमुक्ती द्या, आमची कर्जमाफी करा। कर्जमाफी द्यायला तयार नसाल तर आमच्या कांद्याला, आमच्या पिकाला हमी भाव द्यावा। हमी भाव नसेल देता येईल तर कमीत कमी आमचं झालेलं नुकसान शासनानं अनुदान रूपात तरी आम्हाला आज तरी देण्याची कृपा करावी, हे आव्हान मी आपल्या सर्व मीडिया मार्फत करतोय।